नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी.कॉम भाग एक सेमिस्टर सेकंड मॅनेजमेंट प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन व्यवस्थापन तत्त्वे आणि उपयोगिता युनिट 3 कोऑर्डिनेशन अँड कंट्रोलिंग समन्वय आणि नियंत्रण याचा आपण अभ्यास करतो. याच्यामध्ये आपण टेक्निक्स ऑफ कंट्रोलिंग पार्ट 2चा आपण या ठिकाणी अभ्यास करतोय. आपण नियंत्रणाची विविध तंत्रे आहेत आणि सर्वसाधारणपणे नियंत्रण तंत्राचे वर्गीकरण 2 प्रकारामध्ये केले जातं, ते म्हणजे परंपरागत आणि आधुनिक. नियंत्रणाचं यश हे व्यवस्थापकाने वापरलेल्या तंत्रावर अवलंबून असतं. व्यवसायाची आर्थिक स्थिती, उत्पादन, विक्री याबद्दलची परिस्थिती जाणून घेण्यासाठी विविध नियंत्रण साधनांचा वापर केला जातो. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी काही टेस्ट देखील घेतल्या जात असतात. नियंत्रण क्षेत्र हे खूपच व्यापक असल्यामुळे सर्व मान्य आणि सोयीस्कर अशा तंत्राचा अवलंब करावा लागतो. त्याच्यामध्ये आपण पारंपरिक तंत्राचा अभ्यास करत होतो आणि याच्यामध्ये आपण अंदाजपत्रकीय नियंत्रण असेल, परिव्यय किंवा खर्च नियंत्रण असेल, गुण नियंत्रण, उत्पादन नियंत्रण, मालसाठा नियंत्रण आणि सांख्यिकीय विश्लेषण आणि अशा 6-7 आपण तंत्राचा अभ्यास केला. आज आपण नियंत्रणाचं पुढचं समविच्छेदन बिंदू, ब्रेक इव्हन अनालिसिस किंवा ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतात त्याला, किंवा ना नफा ना तोटा बिंदू असं त्याला म्हटलं जातं. आता समविच्छेदन बिंदू म्हणजे काय? तर असा बिंदू की जेथे विक्री मूल्य म्हणजे जेवढी आपली एकूण विक्री होते त्याची किंमत व एकूण खर्च जो आपला स्थिर आणि बदलता खर्च असतो हे इक्वल असतं, सारखं असतं. या स्थितीला ना नफा ना तोटा असं म्हणतात. आता विक्रीपासून मिळालेले उत्पन्न हे एकूण खर्चा इतकेच असते. विक्रीपासून मिळालेलं उत्पन्न एकूण खर्चा इतके असते, हा पॉईंट असतो तो. त्या बिंदूपासून पुढे, त्याच्या पुढे मात्र वस्तूंची विक्री झाली तर नफ्याला सुरुवात होते, पण त्याच्या आत, त्या बिंदूच्या आत विक्री झाली तर तोटा होतो. म्हणून त्याला ना नफा ना तोटा बिंदू असं आपण म्हणतो. समविच्छेदन विश्लेषणामुळे उत्पादनाचे प्रमाण, उत्पादन खर्च, विक्री किंमत याचे नफ्याशी असलेले संबंध स्पष्ट होतात. कारण नफा कुठं चालू होतं आणि तोटा कुठं संपतो याचं स्पष्टीकरण याच्यामध्ये होतं. आता या आकृतीवरून तुम्हाला हे लक्षात येईल. ह्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ युनिट्स म्हणजे आपण किती वस्तूंचे आपण म्हणजे विकणार आहोत, तयार आहेत विक्रीसाठी, त्याचं या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि इकडं आपण पैसे, रुपये दाखवले, डॉलर्स म्हटलं इकडं. आणि जी लाल रेषा दिसते, जी लाल दिसते फिक्स्ड कॉस्ट आहे, म्हणजे स्थिर खर्च आहे. स्थिर खर्च त्याला म्हणतो, फिक्स्ड कॉस्ट. आणि त्याच्यात वरती जे दाखवलेला आहे तो व्हेरिएबल कॉस्ट आहे. म्हणजे त्याच्यावरती का दाखवलेली आहे? कारण खालून दाखवली असती तर ती सुरुवातीपासून आली. फिक्स्ड कॉस्टच्या वरती दाखवले म्हणजे तेवढा बदलता खर्च आहे तो. आणि आपली जी मधून जी रेषा गेलेली आहे ती आपलं रेव्हेन्यू म्हणजे विक्रीची रेषा आहे. आणि ही रेषा त्या ज्या पॉईंटला या ठिकाणी जो सगळा आपला जो खर्च आहे त्याला छेदते, तिथं आपला ब्रेक इव्हन पॉईंट असतो. म्हणजे त्याच्या पुढच्या वेळेला तुम्ही वस्तूंची विक्री होत जाईल. म्हणजे हा किती आहे इथं, मला वाटतं 10,000चा काहीतरी हे आहे. म्हणजे 10,000 नग विकले आणि तुम्हाला इकडे 1,20,000 रुपये जर डॉलर मिळाले तर तुमचा ब्रेक इव्हन पॉईंट, म्हणजे तिथं तुम्हाला तोटाही होत नाही, नफाही होत नाही, असं ह्या आकृतीवरून आपल्याला दिसून येतं. ही आकृती आपण मराठीमध्ये सुद्धा याच्यामध्ये दाखवलेली आहे, आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. तर समविच्छेदन बिंदू जो आहे त्याचेच काही गृहीत आहेत. तर ती गृहीत कुठल्या आहेत? तर सर्व खर्च स्थिर बदलते अशा 2 भागामध्ये विभागलेला आहे. कारण जो फिक्स्ड कॉस्ट असते की म्हणजे स्थिर खर्च असतो, तो बदलत नाही, तो कायमस्वरूपी करावाच लागतो. आणि तो दुसरा जो आहे तो बदलता असतो, कमी जास्त होतो. विक्री किंमत स्थिर असते, विक्रीची किंमत स्थिर आहे, त्या आपण जेवढ्या पॉईंटमध्ये बघतोय तेवढी. स्थिर खर्च बदलत नाही, पण बदलता खर्च बदलतो. उत्पादित सर्व वस्तू विकल्या जाणार आहे ते आपण या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. उत्पादन तंत्र असेल, यंत्रसामुग्री, कौशल्य यात बदल होत नाही तेवढ्या काळापुरता. खर्च नियंत्रण पद्धतीत सुद्धा बदल होत नाही, ही गृहीत या ठिकाणी या सिद्धांतासाठी धरलेली आहे. समविच्छेदन बिंदू किंवा ना नफा ना तोटा बिंदू, ब्रेक इव्हन पॉईंट किंवा ब्रेक इव्हन अनालिसिस असं याला म्हटलं जातं. आता हे जर असतं ना, ह्याच्यामध्ये 2 सूत्र आहेत सांगितले. एक, जर रुपयामध्ये तुम्हाला हे काढायचं असेल
तर त्याचं सूत्र वेगळं आहे, आणि क्वांटिटीमध्ये काढायचं असेल नगामध्ये तर त्याचं सूत्र वेगळं आहे. याच्यामध्ये स्थिर खर्च गुणिले विक्री भागिले विक्री वजा बदलता खर्च, म्हणजे तुम्हाला रुपयामध्ये ते निघेल. आणि जर क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर एकूण स्थिर खर्च भागिले प्रतिनग विक्री किंमत, प्रतिनग काढायचं आहे मात्र तुम्हाला, वजा प्रतिनग बदलता खर्च, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. स्थिर खर्च एकूण घ्यायचा, पण विक्रीची किंमत एका नगाची आणि बदलता खर्च एका नगाचा. मग तुम्हाला नग किती विकल्यानंतर तुम्हाला म्हणजे 100 नग विकले की तुम्हाला नफाही होणार नाही, तोटा होणार नाही. 99 विकले तर तोटा होणार, 101 विकले तर फायदा होणार. हे तुम्हाला नगामध्ये दिसतील. तसं वरती रुपयामध्ये दिसेल. 10,000 रुपयेपर्यंत विक्री केली की तुम्हाला फायदा होणार नाही, तोटा होणार नाही. पण 9,999 1 रुपया तोटा होणार, 10,000 1 रुपये तुम्हाला फायदा होणार. आता समविच्छेदनची हे काढण्याचे फायदे काय होतात, तर अपेक्षित नफा मिळवण्यासाठी किती विक्री करावी लागेल ते समजते. आपल्या MIDCमध्ये सुद्धा हे ब्रेक इव्हन पॉईंट काढतात, छोटे छोटे साधे. कारण त्याशिवाय मला परवडत नाही याच्या खाली असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला तो त्याचा ब्रेक इव्हन पॉईंट असतो. गुंतवणुकीच्या प्रस्तावाची योग्य निवड करणे शक्य होते. आपल्याला किती भांडवल गुंतवलं पाहिजे, किती काळापर्यंत गुंतवलं पाहिजे, हे किती रकमेपर्यंत गुंतवलं पाहिजे, त्याची कोणत्या ठिकाणावरून तरतूद करायची, तजवीज करायची, हे या ठिकाणी लक्षात येतं. वस्तूची किंमत निश्चित करता येते. जर आपला खर्च भरून निघत नसेल, वस्तूची किंमत वाढवायची काय करायचं हे या ठिकाणी निश्चित होत असतं. स्पर्धा असेल तर वस्तूची किंमत कमी करायची असेल तर किती करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी कळू शकतं. उत्पादन मिश्रण किंवा विक्री मिश्रणात योग्य बदल करता येतो. उत्पादन मिश्रण 4P जे आहे तसं उत्पादनाचं मिश्रण वस्तू मिश्रण असतं, तसं विक्रीचं पण मिश्रण असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करणं आवश्यक असतं. उत्पादन आणि विक्री नियोजन करणं सोपं जातं. बाबा आपल्याला प्रॉफिट होतोय, ब्रेक इव्हनच्या पुढे जातोय तर आपण जास्त उत्पादन करू शकतो, विक्री होते जास्त उत्पादन करू शकतो. याचं नियोजन आपल्याला करणं शक्य होत असतं. स्पर्धात्मक किमती ठरवता येतात. हेही आपल्याला स्पर्धेमध्ये कमी किंमत करायची असेल किंवा काही वेळेला वाढवायची असेल तरीसुद्धा आपल्याला ते काय करायचं आहे नेमकं हे आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंट ह्याच्यावरून लक्षात येऊ शकतं. आता समविच्छेदन बिंदू विश्लेषण अवास्तव गृहितावर आधारित आहे अशी काही लोक टीका करतात. श्रमिकांची कौशल्य व तंत्रज्ञान या सतत बदल होत असतात. समविच्छेदन बिंदू विश्लेषणासाठी तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींची आवश्यकता असते. तरीसुद्धा नियंत्रणाचे एक विशेष तंत्र म्हणून समविच्छेदन बिंदू प्रसिद्ध आहे. अर्थात हे प्रॅक्टिकल आहे, ॲक्टिव्ह म्हणजे ॲप्लिकेबल असं स्वरूपाचं तंत्र आहे. हे वापरलं जात असतं आणि याच्यावरून आपल्याला किती रुपयांची विक्री किंवा किती नग विकल्यानंतर नफ्याला सुरुवात होणार आहे हे या ठिकाणी आपल्याला समजून येतं. समजा राखी पौर्णिमा आहे. राखी पौर्णिमेचा दिवस एकच असतो, त्याच्या अगोदर 4 ते आठवडा म्हणतो आपण की राख्या विकत असतात. म्हणजे 1 आठवड्यामध्येचा पिरियड आहे. तुम्ही राख्या आणल्या, किती रुपयाच्या राख्या आणल्या, 10,000 रुपयाच्या राख्या समजा विक्रीसाठी आणल्या आणि तुम्ही त्याची काही छोट्या राख्यांची किंमत 2 रुपये, मोठ्यांची 5 रुपये, त्याच्यापेक्षा मोठ्यांची 10 रुपये अशी ठेवली, तर 2 रुपयाच्या किती विकल्या पाहिजेत, 5 रुपयाच्या किती विकल्या पाहिजेत, 10 रुपयाच्या किती विकल्या पाहिजेत, की नेमका आपण जी काही त्याची रक्कम जी गुंतवलेली आहे ती भरून निघणार हे ठरवावं लागतं. आणि त्याच्यामध्ये एकाच आठवड्याचा असे बरेचसे आपले सण असतात आणि बऱ्याचशा वस्तू अशा विकल्या जात असतात, तर तो छोटा दुकानदारसुद्धा ह्या गोष्टीचा विचार करतो. भले ते सूत्रात किंमत घालून तो काढत नसेल, पण त्याचं ते कॅल्क्युलेशन असतं, तोंडी कॅल्क्युलेशन असतं. त्याचा आधार काय असतो तर हा ना तोटा बिंदू असतो. तो टेक्निकलरित्या तुमच्या गणितीय पद्धतीने काढत नसेल, पण त्याच्या डोक्यातलं कॅल्क्युलेशन हे त्या पद्धतीनंच असतं. म्हणजे 10-20 प्रकारच्या तो राखी आणतो, कुठली राखी जास्त खपते, म्हणजे आपल्याला आता काही सगळ्याच्या 100% त्याच्या राख्या विकल्या तर चांगलीच गोष्ट आहे, आपण तसं गृहीतही धरलेलं असतं. पण नाही विकल्या तरीसुद्धा त्याने गुंतवलेले पैसे त्याच्यातून गुंतून बाहेर निघून काही नफा मिळणं हे आवश्यक असतं. त्याच्यासाठी त्याला स्ट्रॅटर्जी, व्यूहरचना आखावी लागते, नियोजन करावं लागतं. आता पुढचा एक पारंपरिक तंत्रामधला एक शेवटचा तंत्र आहे वैयक्तिक निरीक्षण, पर्सनल ऑब्झर्वेशन. याच्यामध्ये हे नियंत्रणाचं अतिशय महत्त्वाचं तंत्र आहे. कारण व्यक्तिगत निरीक्षणामुळं परिस्थितीचं आकलन त्याच ठिकाणी होतं
आणि उणिवा किंवा त्रुटी त्वरित लक्षात येतात, त्यावर त्वरित उपायसुद्धा आखता येतात. आपण म्हणतो की इतर तंत्रामधून निर्देशनास न येणाऱ्या बाबी ज्या असतात ह्या तंत्रामध्ये येतात. म्हणजे आपण अंदाजपत्रके बघितलं, उत्पादन बघितलं, खर्च बघितलं, मालसाठा बघितलं, सांख्यिकी विश्लेषण बघितलं, समविच्छेदन बिंदू बघितलं. ह्या सगळ्या तंत्रातून किंवा आधुनिक तंत्र आहेत, ह्या सगळ्या तंत्रातून जे निदर्शनास येत नाही ते या ठिकाणी पर्सनल ऑब्झर्वेशनमधून सुद्धा फाइंड आउट होऊ शकतं आणि त्याच्यावर आपण कंट्रोल आणू शकतो. यासाठी मात्र या ठिकाणी व्यवस्थापकाचं कौशल्य महत्त्वाचं असतं. त्याच्या कौशल्यावरतीच विद्यार्थी मित्रांनो हे तंत्राची यशस्वीता अवलंबून असते. हे आपण परंपरागत स्वरूपाची तंत्र बघितली की पूर्वीपासून आपण जी वापरत आलेलो आहोत. आता अंदाजपत्रके नियंत्रण किती महत्त्वाचं तंत्र आहे बघा. परंपरागत असेल तर ते आजही वापरलं जातं. मालसाठा नियंत्रण किती महत्त्वाचं तंत्र आहे. खर्च नियंत्रण किती महत्त्वाचं आहे. गुण नियंत्रण किती महत्त्वाचं. म्हणजे हे परंपरागत जरी असेल तरी आज ते वापरले जातात. हे महत्त्वाचं आपण लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण ज्या आपल्या व्यवसायामध्ये आहे तशा प्रकारची तंत्र वापरण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अंदाजपत्रके वापरलं की गुण नियंत्रण वापरायची गरज नाही असं नाही. सगळी तंत्र आपण ॲट अ टाईम या ठिकाणी वापरू शकतो. आता शून्य अंदाजपत्रक तंत्र आपण याच्यामध्ये सुद्धा लक्षात घेणार आहोत. हे आधुनिक तंत्र आहे. अंदाजपत्रकामधला मग आता मॉडर्न भाग आला. तर हे साधारणतः पारंपरिक स्वरूपाची 8 तंत्र आपण या ठिकाणी सांगितली आहेत. तुम्ही हे माझं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आपलं व्याख्यान या ठिकाणी आपण थांबूया.